नमस्कार. डी 24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकतात. बरवाडा शिवारामध्ये आदिवासी कुटुंब या ठिकाणी राहते. त्यांना काही व्यक्ती आहे, त्यांना ते दबाव आणतात की आम्हाला शेतीमधून रस्ता द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं या शेतीमधून रस्ता मागण्यासाठी अनेक कागदपत्र व्यवहार देखील त्यांनी केलाय. ते कुटुंब किती आहे आपण हे जाणून घ्या. तर किती कुटुंब आहे तुमचं? 3 आजोबांचं कुटुंब आहे आमचं. किती वर्षापासून आपण या पूर्वीपासून पूर्वीपासून या ठिकाणी शेती करताय? दादा काय सांगणार? आज इथं तलाठी वगैरे आले होते, काय त्यांनी काय सांगितलं? काय सांगितलं नाही, त्यांनी चौकशी करून घेतली आणि गेले ते परत. तुम्ही किती मुलं आहेत? किती आहेत? 18 लोक आहेत सर्व. सर्व हो, किती वर्षापासून शेती करता? आम्ही पूर्वीपासून करतोय. आता सध्या काय लागवड केली? आता म्हणजे कापास लावले. तुमच्या शेतीमध्ये कोण रस्ता मागतंय? दत्तात्रय बेडशे, सुमित दत्तात्रय बेडशे. तुमचं काय विरोध त्याच्यासाठी काय? आमच्याकडनं रस्ताच नाही, आम्ही रस्ता देणार नाही ना. तिकडच्या गावठाणमधून रस्ता मागितला असता तिकडनं दिला असतं त्यांना. जे संबंधित व्यक्ती रस्ता मागतायत त्या संदर्भामध्ये त्याला काय सांगणार? काय प्रतिक्रिया असणार? रस्ता असा देता येतो, काय सांगणार त्याच्याबद्दल? तुमच्या शेतीमधून रस्ता मागताय, काय तुमची काय मागणी आहे? नाही, आमचं म्हणणं असं आहे किंवा सरकारने किंवा प्रशासनाने त्यांना रिसिर वहिवाट असेल त्याकडूनच रस्ता द्यायला पाहिजे. बेकायदेशीर आमच्याकडून 59(3) आणि 59(2), 59(1) आणि 58 गट नंबर पूर्वीपार तिथून रस्ता नाही आहे. आम्हाला सर्वे नंबर अनुसार पश्चिम दिशेला रस्ता दिलेला आहे. 59(3), 1, 60, 61 कोर्टाच्या आदेशानुसार रस्ता दिलेला आहे. यांना जर रस्ता मागायचा असेल सुमित बेडशे, सतीश बेडशे, गावठाणातून पूर्वपार रस्ता वहिवाट रस्ता इथून 63 गट नंबर पर्यंत तर टेंबे गावापर्यंत आहे. टेंबे गावापर्यंत रस्ता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दादा काय सांगणार? तुम्ही इथं किती वर्षापासून राहता? मी पूर्वीपासून इथं राहत आहेत. तर इकडनं रस्ताच नाहीये त्यांना. त्यांच्या शेतातून रस्ता आहे, त्यांनी अतिक्रमण करून आमच्यावर दाब मारून आमच्या शेतातून रस्ता मागताय बेकायदेशीर. नाही, आता तुमची मागणी काय? आमची मागणी इतकीच आहे, त्यांनी गावठाणातून रस्ता द्यावा, आम्हाला काही त्रास देऊ नये. तुम्ही बघू शकता, गावठाणातून रस्ता द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. कायद्यानुसार या ठिकाणी अनेक रस्ते आहे, परंतु या शेतकऱ्याचं गट या ठिकाणी रस्ता मागायचं त्यांचं म्हणणं आहे. आपण थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम काय सांगणार? काय तुम्ही या संदर्भात कुठली भूमिका घेणार? आम्ही आज शिरपूर गावातील भरवाडे इथे आलेलो आहोत. आपले विजय विडंबन म्हणून त्यांचे गट क्रमांक 59(2) शेत जमीन आहे. त्यांच्या रस्त्यासाठी जे प्रकरण चालू आहे, त्यांनी संबंधित लोकांनी जे त्यांच्या विरुद्ध कारवाई केलेली रस्ता मागण्यासाठी, मग आम्ही न्यायालयाच्या म्हणजे कायद्याने त्यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन प्रस्ताव देण्यात येऊ आणि ते प्रस्ताव त्यांना मान्यता करायला लावू. तुम्ही बघू शकता, निवेदन देण्यासाठी देखील आग्रह होणार आहे. काय सांगणार? काय भूमिका असणार तुमची जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर? आम्ही कायदेशीर कारवाई करू, कारण की कायद्याने आता महाराष्ट्र शासनाने नवीन परिपत्रक काढलेलं आहे 20 एप्रिल 2026. तर नवीन रस्ता देण्याबाबत किंवा सोयीचा रस्ता असेल, ज्याला पूर्वीपासून वहिवाट रस्ता असेल, त्याला नवीन रस्ता न देण्याची तहसीलदारांना ओढून आदेश आहेत. तहसीलदारांना बोलून जरा किती जर रस्ता गेला तर किती फूट रस्ता जाणार? 20 फूट रस्ता जाणार. एका 20 फुटला किती लागवड केली जाते? एका म्हणजे लागवड अर्धी बॅग. तुम्ही बघू शकता, एक जर यांचं असं म्हणणं आहे की जर 20 फूट रस्ता गेला तर 4 जे लाग आहेत ते जातात. कमीत कमी वर्षाचं उत्पन्न जर म्हणलं तर 20 ते 25 हजार रुपये उत्पन्न त्या माध्यमातून निघतं. आणि त्या 20 ते 25 हजार उत्पन्न जर निघत असेल तर तुम्ही विचार करा 60 वर्षाचं उत्पन्न कुठं गेलं, असा या प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होते. आणि गरीब कुटुंब आहे, असे आदिवासी कुटुंब आहे. आदिवासी कुटुंबाची जर जी जागा आहे त्यांच्यामध्ये 18 लोक आहे आणि एक छोटीशी जमीन आहे. ते कष्ट करून खातात आणि आपला उदरनिर्वाह करतात. आणि त्या माध्यमातूनच अजून 20 फूट जर जमीन त्यांच्या माध्यमातून जात असेल तर अत्यंत दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी असा या नागरिकांचं या म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि लवकरात लवकर जिल्हाधिकारी व स्थानिक जे तहसीलदार असेल, मामलेदार असेल, सरकार अधिकारी असेल, त्यांनी योग्य ती चौकशी करूनच पुढची भूमिका ही मांडावी. कॅमेरामॅन निलेश डोलेसह डी 24 तास पेड चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंद कर.
या शेतांमधून 20 ते 25 झाडं या ठिकाणी लावण्यात आले व त्यांची कत्तल देखील या ठिकाणी होईल, याचा जबाबदार कोण राहील असे देखील शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले। त्या ठिकाणी त्यांची झोपडी देखील आहे व 18 कुटुंब घेऊन आम्ही कुठं जाणार, आमची उपासमारीची वेळ देखील या ठिकाणी येणार आहे। संबंधित व्यक्तीला बाजूच्या गावातून रस्ता आहे, गावठाणमधून रस्ता आहे, त्यांनी तिथून घ्यावं याचा आम्हाला विरोध नाही, परंतु शासनाने योग्य ती चौकशी करूनच हा निर्णय घ्यावा अशी विनंती शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी केली।